श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. संध्याकाळची वेळ. प्रतिष्ठान नगरीमध्ये पैठणमध्ये पांडुरंगाच्या राऊळामध्ये भक्तांची गर्दी जमलेली. निमित्त काय, आषाढीची वारी जवळ येत होती. भगवंताच्या नामाचा महिमा गायचा, भगवंताचं गुणगान गायचं, संकीर्तन करायचं नित्यनियमच होता तसा. त्यात वारीची पूर्वतयारी सुरू. आज या निमित्ताने मुद्दाम हरिकीर्तन ठेवलेलं, जेणेकरून भक्तांच्या अंतःकरणात पंढरीला जाण्याची ओढ लागावी. ओहो हो, कीर्तनकारांची स्वारी उभी राहिली. कीर्तनाला अभंगच त्यांनी आज घेतला होता. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लया शिक्षण मात्रे, जातील लया शिक्षण मात्रे, जातील लया शिक्षण मात्रे. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना कोणा करी, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र हा अगाध, हरि उच्चारण मंत्र हा अगाध. पळे भूत बाध भिणे तेथे, पळे भूत बाध भिणे तेथे, पळे भूतबाध भिणे तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. पंढरीनाथाच्या नामाचा महिमा, पंढरीनाथाच्या दर्शनाचा महिमा, पंढरी क्षेत्राचा महिमा. एकदा तरी पायी वारीला गेलं पाहिजे. या पायी वारीमध्ये भगवंत आपल्या कायम बरोबर असतो. भगवंत स्वसामर्थ्याने आपल्या भक्तांचं रक्षण करत असतो. महाराजांचा हा उपदेश ऐकला. त्या जमलेल्या भाविकांच्या मांदियाळीमध्ये एक कुर्मदास नामे ब्राह्मण, परमभाविक होता जाण. यांनी हा उपदेश ऐकला. अंतःकरणामध्ये वारीला जावं सारखं अंतःकरण सद्गदित होत होतं. पण करावं काय? श्रोते हो, अडचण एक होती, तयास नव्हते करचरण. त्या कुर्मदासजींना जन्मतःच अपंगत्व आलेलं. गुडघ्यापासनं पाय नाही, कोपरापासनं हात नाही, अशी अवस्था. तरी जमलेल्या हरिदासांकडे बघून आपले छोटे हात जोडून तयासी बोले मधुरोत्तर, म्हणे श्री पंढरी गेलो जर. तरी रुक्मिणीवर पाहिन माझ्या निजनयनी. मला पंढरपूरला जायची इच्छा आहे. ऐसे ऐकोनिया वचन, हासो लागले सकळ जन. म्हणती तुझं नसती करचरण, कैसा जाशील कळेना. रे कुर्मदासा, पंख नसता पक्षास, केवी आक्रमितील गगनास. की नेत्र नसता मनुष्यास, कैसा चढेल डोंगरी. तू सोडून दे विचार. आम्हासी सर्व संपत्ती धन, शरीरासही आरोग्य जाण.
परी घडले नाही तीर्थाटन म्हातारपणापर्यंत. अरे आम्ही म्हातारे झालो, आमच्याकडे संपत्ती आहे, आमचं शरीर चांगलं आहे, आजपर्यंत आम्हाला कधी तीर्थयात्रा झाली नाही आणि तुवा वासना धरली ऐसी. परी भरवसा न वाटे आम्हासी, जे करचरण नाहीत तुझसी, कैसा जासील कळेना. श्रोते हो, हेच तर खरं गमक आहे. कुर्मदासजींची स्वारी म्हणतीये, नरदेह लादला अनायासी, येथे न जाता पंढरीसी, तरी पुढे 84 चुकेना. पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नसेल तर एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजेच. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं. अंतःकरणामध्ये अनुताप धारण करून जे होईल ते होईल, भगवंत पाठीशी आहेच, ऐसा अनुताप धरुणी अंतरी, तेथोणी निघाला झडकरी, गावापासोनी कोसभरी, खुरडत गेला तैवेळी, मारुतीच्या देवळात जाऊन उतरला गावात. स्वतःला खरडत खरडत एक कोसभर धान्यासाठी सुद्धा संध्याकाळ झाली. मारुतीच्या राऊळात उतरला, कोणी नव्हतं तिथे. कुर्मदासाची स्वारी अंतःकरणामध्ये तुकाराम महाराजांचे शब्द आठवतीये. जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविसी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालू वाटे आम्हा तुझाचे आधार, चालविसी भार सवे माझा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, बोलू जाता बरळ करिसी ते नीट, बोलू जाता बरळ करिसी ते नीट, नेली लाज धीट, केलो देवा. जेथे जातो तेथे तू माझा सांगती, अवघे जन्माज झाले लोकपाळ, सोयी रे सकळ प्राण सखे. जेथे जातो तेथे तू माझा सांगती, तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तू माझा सांगाती, तू माझा सांगा. श्रोते हो, जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. अंतःकरणाने भगवंताचा धावा करणाऱ्या कुर्मदासजींसाठी खिस्ती होऊनी पंढरीनाथ, तेथे पातला अकस्मात, कुर्मदासासी वैकुंठनाथ, काय बोलत ते धवा. भगवंत व्यापाऱ्याचं रूप घेऊन आले. हात जोडून कुर्मदासांना म्हणाले, तुम्हास नाही करचरण, कोठे करिताजी प्रयाण, कुठे चाललात. त्यांनी सांगितलं, मी पंढरीला चाललोय, माझं नाव कुर्मदास आहे. वचन ऐकोनी श्रीपती, संतोषले परमचित्ती. देव म्हणाले, वा 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 वा, काय योग आहे, तुम्ही पंढरपूरला निघाले, मी सुद्धा पंढरपूरला निघालोय. त्यांनी पाहिलं, तुम्ही कशा करता चालले. भगवंत म्हणाले, मी व्यापारी आहे, पंढरपूरला माझं दुकान आहे. अनायासे तुम्ही मला बरोबर भेटले, चला आपण दोघंही बरोबर पंढरपूरला जाऊ. कुर्मदास म्हणाले, अहो तुम्ही जो जाल सत्वरगती, आम्हासी कैसी संगती. तुम्ही भरभर निघून जाल, माझ्यासारख्या सोबत जायला तुम्हाला 4 महिने लागतील. भगवंत म्हणाले, नका काळजी करू. अहो म्हणे मग शारंगधर, आम्हासी जाणे आहे स्थिर, आम्ही सुद्धा हळूहळूच जाणार. देणे घेणे व्यवहार मार्गी करावा लागतो. मला सुद्धा रस्त्यात अनेक गावांमध्ये आमचं देणं घेणं असतं. कोश अथवा अर्धकोश
वस्तीस राहतो सावकाश, मी सुद्धा सावकाशच जातो. आता तुमचे संगतीस अंतरणे देईच सर्वथा. मग काय श्रोते हो, दर मुक्काम दर कोस, दर मुक्काम दर कोस, रोज कोस 2 कोस चालायचं. भगवंत सकाळी कुर्मदासजींना उठवायला यायचे. प्रातस्नान आदी करून काही उपहार करून देऊन कुर्मदासजींना मार्गी लावायचे. मी संध्याकाळपर्यंत पुढच्या गावाला भेटतो असं म्हणून ज्या गावाला कुर्मदासजींची स्वारी पोहोचेल तिथे जाऊन भगवंत त्यांची सोय करायची. कुर्मदासजींची स्वारी त्या गावाला पोहोचेपर्यंत सत्वर येऊनी घननीळ, तैसाची केला प्रतिपाळ, ऐसा नित्य दीनदयाळ, तरी सांभाळ तयांचा, सन्निध नसेल ग्राम जर. आता समजा रस्त्यामध्ये गाव लवकर लागणारच नाही आहे, अशी जर वेळ आली तर तेथे निर्माण करी दुजा सत्वर. भगवंतांनी तिथे त्यांच्यासाठी गाव तयार करायचं. परी निज भक्तासी शारंगधर, कष्टोने दीच सर्वथा. भगवंत सांभाळायचे ही शारीती चातुर्मास, 1 नाही 2 नाही, स्वतःचं शरीर रस्त्याने दगडा मातीतून खरडत 4 महिने लागले कुर्मदासजींना. 4 महिने. कार्तिकीची वारी आली. आषाढीच्या वारीला निघालेले कुर्मदास कार्तिकीच्या वारीपर्यंत येऊन पोहोचले. पण पोहोचले कुठे तर कार्तिक शुद्ध दशमीसी यात्रा चालली पंढरीसी. पण कुर्मदासजींची स्वारी लहुळास येऊन पोहोचले. 7 कोस अलीकडे लहुळ नावाचं गाव, तिथपर्यंत आले. 4 महिन्याचा हा सगळा शीन. बस श्रोते हो, अंतःकरणाने भगवंताचा धावा करायला लागले की देवा आता इथून पुढे चालणं शक्य नाही. आज कार्तिक शुद्ध दशमी आहे, उद्या कार्तिक शुद्ध एकादशी आहे, पण देवा अजून 7 कोस पंढरपूर आहे. कसा तरी दिवसभरामध्ये 1 कोस चालणार आम्ही? कसं काय शक्य आहे देवा? आता तुझं दर्शन उद्या होणं शक्य नाही. कितीही ठरवलं तरी अजून 7 दिवस मला पाहिजे. नाही देवा, नाही पोहोचू शकत. अंतःकरणाने भगवंताचा धावा सुरू झाला. आणि श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की पंढरीनाथाची स्वारी या कुर्मदासजींसाठी त्या लहुळ क्षेत्रावर प्रगट झाली. भगवंतानी प्रगट होऊन दर्शन दिलं, मस्तकावर हात ठेवला, साऱ्या वेदना आकर्षून घेतल्या. डोळ्यांनी भगवंताला पाहिलं. काय आनंद झाला हो कुर्मदासजींना, काय आनंद झाला. श्रोते हो, हेच तर भक्तीचं गमक आहे. भगवंताची भेट झाली की तुकाराम महाराज जे म्हणाले ना की आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखील या. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. तो आनंद कुर्मदासजींच्या चेहऱ्यावर दिसतोय. भगवान म्हणाले, कुर्मदासा मी तुला प्रसन्न झालोय, काय पाहिजे सांग. ते म्हणले, काही नको देवा, आता इथेच उभा राहा. श्रोते हो, आजही आषाढी कार्तिकीला या लहुळ क्षेत्रावरती पंढरपूरला जेवढी यात्रा जमती तेवढीच यात्रा या ठिकाणी जमती. आजही दशमीच्या दिवशी भगवंताचे भक्त आवर्जून भगवंताचं दर्शन तिथे घेऊन मग पंढरपूरला प्रयाण करतात. श्रोते हो, आपण सुद्धा आपल्या मनाने रोज एकेका संत चरित्राचं स्मरण करून हळूहळू पंढरपूर क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचलो आहे. आज आपणही लहुळ गावाला आलो आहे. उद्या आषाढी एकादशी. उद्या सकाळीच भगवंताचं स्मरण करायचं आहे. आषाढीच्या निमित्ताने आजपर्यंत 17 दिवस आपण मनाची केलेली वारी, संतांची ऐकलेली गाथा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आणि भगवंताला आशीर्वाद मागायचा की येणाऱ्या चातुर्मासाच्या कालखंडात आमच्याकडनं सुद्धा तुझं नाम घडो, तुझं चिंतन घडो, अंतःकरणात तुझी मूर्ती जडो. जय जय रघुवीर समर्थ.